नाशिकमधून मोठी बातमी। नाशिकमध्ये कांद्याच्या प्रश्नावरून आता शेतकरी आक्रमक झालेले आहेत। रयत क्रांती संघटनेनं कांद्याचा ट्रक रोखलेला आहे। नाफेडनं खरेदी केलेल्या कांद्यावरून शेतकरी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। स्थानिक बाजारपेठेमध्ये कांदा विक्री करण्यास विरोध केला जातोय। नाफेडच्या कांद्याची वाहतूक केल्यास ट्रक जाळण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। नाशिकमधली बातमी आपण पाहतोय। कांद्याच्या प्रश्नावरून शेतकरी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। रयत क्रांती संघटनेनं कांद्याचा ट्रक रोखला। नाफेडनं खरेदी केलेल्या कांद्यावरून शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, कांद्याच्या प्रश्नावरून शेतकरी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत, काय अपडेट? प्राजक्ता, खरं तर गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे शेतकरी प्रचंड हवालदिल झालेला आहे। कारण ज्या रकमेनं शेतकरी कांदा लागवड करतोय, लागवड केल्यानंतर जो खर्च शेतकऱ्याला एकराच्या मागे येतोय तो खर्च देखील शेतकऱ्याचा निघत नाही, अशा स्वरूपाचा भाव सध्या शेतकऱ्यांना कांद्याच्या बाबतीत मिळतोय। त्यामुळे सातत्याने होणारी कांद्याच्या भावाची जी घसरण आहे त्याला नाफेड आणि एनसीसीएफने जो बाजारामध्ये कांदा उतरवलेला आहे तो जबाबदार आहे। खरं तर ज्या वेळेला शेतकऱ्यांना कांद्याला चांगला भाव मिळायला लागतो, अर्थात ज्यावेळेला कांदा 4,000 5,000 रुपये असा बाजारामध्ये विक्री होतो, त्यावेळेला अचानकपणे नाफेड आणि एनसीसीएफ जो आहे तो त्यांच्याकडे असलेला जो साठवणूक केलेला कांदा जो आहे तो मोठ्या प्रमाणात बाजारात उतरवतं। आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याबरोबर नाफेड आणि एनसीसीएफने जो अनुदानाच्या माध्यमातून घेतलेला कांदा आहे तो ज्यावेळेला बाजारात येतो त्यावेळेला मात्र शेतकऱ्यांचा कांद्याचा भाव मोठ्या प्रमाणात पडतो आणि शेतकऱ्यांना जो अपेक्षित भाव आहे तो बाजारात मिळत नाही। त्यामुळे नाफेड आणि एनसीसीएफ ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना भाव मिळायला लागल्यावर बाजारामध्ये कांदा उतरवते त्यावेळेला मात्र शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय। आणि म्हणून अशा पद्धतीनं नाफेड आणि एनसीसीएफनी ज्या वेळेला शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळतोय त्यावेळेला मात्र त्यांनी बाजारामध्ये नाफेड आणि एनसीसीएफनी त्यांचा कांदा उतरवू नये अशा प्रकारची भूमिका या सगळ्या शेतकऱ्यांची आहे। आणि त्यालाच धरून या शेतकऱ्यांनी अचानकपणे नाफेड आणि एनसीसीएफच्या गोदामामधून जो कांदा बाजारामध्ये विक्रीसाठी जात होता तो कांदा अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी आंदोलन केलं। आणि जर पुन्हा अशा पद्धतीनं जर हा कांदा बाजारात आणण्याचा प्रयत्न केला तर ट्रक जाळण्याचा इशारा रयत क्रांती संघटनेने दिलेला आहे। ठीक आहे लक्ष्मण, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।